सोलापूर शहरात कारच्या काचा फोडून मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणी 7 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। सोलापूर शहरात उघड्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून लॅपटॉप, रोकड व कागदपत्रे चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाने पर्दाफाश केला आहे। तामिळनाडूतील 7 आरोपींना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र व तेलंगणातील 7 गुन्हे यावेळी उघडकीस आले आहेत। 6 जुलै रोजी पार्क चौक परिसरात 3 कारच्या काचा फोडून लॅपटॉप व कागदपत्रे चोरीला गेली होती। तसेच 28 जुलै रोजी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कारची काच फोडून 4 लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती। सीसीटीव्ही फुटेज व आरोपींच्या गुन्ह्याच्या पद्धतीच्या आधारे पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला। 6 ऑगस्ट रोजी आरोपी चोरीच्या उद्देशाने सोलापुरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर होम मैदान परिसरात सापळा रचून 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपी तमिळ भाषिक असल्याने दुभाषाच्या मदतीने ही चौकशी करण्यात आली। यावेळी आरोपींकडून 3 लाख रुपये रोकड, लॅपटॉप, बॅग व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। फौजदार चावडी, बोळिंज, तुळजापूर, दिघी आणि हैदराबाद मधील महाकाली व पंजागुट्टा अशा पोलीस ठाण्यात 7 गुन्हे यावेळी उघडकीस आले आहेत। न्यायालयाने या आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, अप्पर आयुक्त अरुण देवकर, उपायुक्त प्रीतम यावलकर व वरिष्ठ निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर व डीबी पथकाने केली आहे। सोलापूर शहरामध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत 6/7/2026 रोजी कारच्या काच फोडून जे व्हॅल्युएबल्स गाडीत ठेवलेले आहे ते चोरी करण्याची एक प्रक्रिया घडलं होतं। तेच मोडस ऑपरेंडीच्या पुन्हा 28/7/2026 रोजी अशाच सिद्धेश्वर मंदिरच्या पार्किंग परिसरामध्ये पुन्हा एक घटना घडलं होतं। यात 2 गुन्हे दाखल करून फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकांनी आरोपी शोध करत होतो। गोपनीय माहितीनुसार मिळालेल्या माहितीच्या आधारावर 6/8/2026 रोजी फौजदार चावडीच्या डीबी पथकांनी 7 आरोपींना संशयास्पद फिरताना ताब्यात घेतलं। त्यांचं नाव खालीलप्रमाणे आहे: षण्मुगम अमरनाथन, आदित्यन दंडादपाणी, चेरन मुकुंदन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रमण्यन, मनोज कुमार अनबळगन, कमलनाथ गणेशन। हे सर्व आहेत तामिळनाडू राज्याच्या ट्रिचिरापल्ली जिल्ह्याच्या रामजीनगर म्हणून इलाकाच्या रहिवासी आहेत। हे गँग अशा फिरता जे शहरात जात आहे तिथे हे कारच्या काच फोडून त्यातून जे काही पिशवीत ठेवलेले व्हॅल्युएबल्स आहेत ते चोरी करण्याच्या मोडस ऑपरेंडी त्यांचे आहे। त्यांना अटक करून आता पोलीस कस्टडी आम्हाला पूर्ण 7 दिवस मिळालं होतं। त्यातून गेलेले जे महत्त्वाच्या कागदपत्र, लॅपटॉपच्या पिशवी आणि 3 लाख कॅशही त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेले आहेत। त्यांच्याविरुद्ध इतर पोलीस युनिट्सलाही, इतर राज्यातलेही गुन्हे दाखल आहे का त्याबद्दल आता विश्लेषण चालू आहे।